मुंबईतल्या काश्मीरा परिसरात रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा अचानक बंद करून चक्काजाम केलाय। बारसमोर रिक्षा उभी केल्याच्या वादातून बार मालकानं 3 रिक्षा चालकांना मारहाण केली आणि या मारहाणीतूनच हे चक्काजाम आंदोलन केल्याचं समजतंय। प्रभाकर कुडालकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रभाकर, सध्याची काय परिस्थिती आहे? दीपक, ही जी घटना ही काल रात्रीची आहे। मेला हा बार आहे, या बारच्या शेजारीच एक पेट्रोल पंप आहे सीएनजीचा आणि तिथेच रिक्षा चालक आहे, त्यांची लाईन रांगा लागलेल्या पेट्रोल भरण्यासाठी। त्याच्यावरनं कुठेतरी वाद सुरू झालेला आहे की जे बारच्या समोर रिक्षा का म्हणून त्याच्यावरनं वादातून हा प्रवासन हाणामारीमध्ये झालेला आहे। एक अमानुषपणे रिक्षा चालकांना मारहाण करण्यात आलेली आहे बारच्या कर्मचाऱ्यांनी। त्यानंतर एक जो मोहम्मद खान म्हणून हा रिक्षा चालक आहे, त्याची प्रकृती गंभीर आहे, त्याला मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात आता ऍडमिट करण्यात आलेलं आहे। एवढं अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याच्या नंतर आज जेव्हा सकाळी संपूर्ण रिक्षा चालकांना जेव्हा समजलं, त्यावेळेला रिक्षा चालकांनी संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये चक्काजाम केलेला, आपल्या पूर्ण रिक्षा बंद केलेल्या आहेत आणि आरोपी जे आहेत त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी ते करतात। दीपक, प्रभाकर, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।